नालासोपाऱ्यात शुक्रवारी रात्री शुभम मिश्रा वय वर्ष 31 या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी 6 आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे। शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगर परिसरात राहत होता। काही दिवसांपूर्वी त्याचा काही तरुणांसोबत वादविवाद झाला होता। शुक्रवारी रात्री शुभम मिश्रा व त्याचे मित्र एका हॉटेलमध्ये मद्यपान करण्यास बसले होते। त्यावेळी बोलणं सुरू असतानाच पूर्वीच्या जुन्या भांडणावरून वाद झाला होता। त्याच दिवशी रात्री 11:30च्या सुमारास शुभम याला सिगारेट पिण्याच्या बहाण्याने नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान मंदिराच्या समोरच्या टपरीजवळ बोलावून शुभम यांच्या मांडीवर चाकूने वार केले। डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या केली। या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी रविवारी सूरज अरविंद सिंग कबाडे वय वर्ष 26, प्रथम दीपक कारंडे वय वर्ष 22, सागर ममराज चव्हाण वय वर्ष 27, दिनेश राजन चंदेलिया वय वर्ष 30, अमित जितेंद्र झा वय वर्ष 21 या आरोपींना अटक केली। तर सोमवारी या गुन्ह्यातील 6वा आरोपी रोशन सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अटक आरोपींना सोमवारी वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।